आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये यात्रेमध्ये अगदी आपण पाहतो जो पोचली जाते. गोलंदाजीवरती तयार असलेला आपल्याला पाहायला मिळतोय. उपंती फेरीतील दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळेल आणि जसा उपंती फेरीतील दुसरा सामना सुरू होईल आवाज असेल परत एकदा संदीप भालके सरांचा. थँक्यू. एक बक्षीस या ठिकाणी जे आहे इनिंगच्या पहिल्या चेंडूवरती षटकार जर आला पहिल्या चेंडूवरती तर 500 रुपयाचं बक्षीस. आणि पहिल्या चेंडूवरती बोल्ड जर झाला बोल्ड त्रिफळा बाद तरी गोलंदाजाला 500 रुपये. रमेश तांबे यांच्या वतीने. थँक्यू. बघा इथे धन्यवाद मनोजी. दुसरा उपांत्य फेरीचा सामना, दुसरा सेमीफायनलचा सामना. गोंदे टेनिस प्रीमियर लीगची लोकप्रियता जी निश्चित उच्च शिखरावर पोहोचलेली आहे. अगदी डावाच्या पहिल्या चेंडूवर त्रिफळा जरी उडला तरी 500 रुपये, षटकार आला तरीही 500 रुपये सन्मान्य हिरामन शेठ तांबे यांच्या माध्यमातून हे बक्षीस असणार आहे. आपण जाणार आहोत मैदानामध्ये. स्ट्राईकवर आपण बापू गडाफ, नवनाथजी तांबे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही महत्त्वपूर्ण सहकार्य आपल्याला या स्पर्धेसाठी लाभले. तब्बल 21,000 रुपयाचं सहकार्य आहे. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू हवे देशना कव्हर मध्ये आणि बापू गडाख बाद पहिल्या चेंडू मध्ये. पहा काय सेलिब्रेशन मैदानामध्ये केलं गेलं. अगदी पहिल्या चेंडू मध्ये विकेट ज्या प्रकारची मैदानामध्ये गेली आणि मांडीत थोपटली गेली आपण पाहिलेला आहे मैदानामध्ये. तर मांडीत थोपटण्याचा इतिहास फार जुना आहे महाभारतापासून. आता तिकडे आपल्याला जायचं नाहीये, परंतु बापू गडाखची गेलेली विकेट आपण मैदानामध्ये पाहत आहोत. आणि पहिल्या चेंडूवर या दुसऱ्या सेमीफायनल मध्ये एक सनसनाटी निर्माण झाली. मैदानामध्ये अगदी झुंज तयार होताना आपल्याला पाहायला मिळते आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज सचिन गडाख आपण मैदानामध्ये बघणार आहोत. अंकुश नाटे यांनी केलेला जल्लोष आपण मैदानामध्ये पाहत आहोत. प्रणव माळी शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये ज्या प्रकारे झेल टिपल्यानंतर आनंद उत्सव साजरा केला गेला. आणि मैदानामध्ये आपण जाणार आहोत. पुढचा चेंडू इथे पहा, चेंडू उडवला गेला. अविनाश झेल सुटला गेला. पहा मैदानामध्ये एक सोपा झेल सोडला गेलेला आहे. आणि क्षेत्ररक्षक कोण तर कुंदेवाडीचा स्टार खेळाडू अविनाश जाधव. आवड्या नाव, परंतु इथे झेल सुटला गेला. आता हा भूतकाळ झाला. येणारा भविष्य काळ आणि चालू चेंडू वर्तमान काळ हा मैदानात आपण पाहणार आहोत. अंकुश नाटे परत तयार असणार आहे. सागरवाणी ज्यांना आपण पाहत आहोत मैदानामध्ये पाहूया. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जाईल मैदानामध्ये. शॉट एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक धाव जरूर घेतली जाणार आहे. धावफलक पोचला जाणार आहे. तो मात्र 2 धावांवर आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण मैदानामध्ये होणारी लढत दुसरा सेमीफायनल. इथे शॉर्ट पिच चेंडू पूल केला गेला. पहा तिथे क्षेत्ररक्षक बघा काय चेंडू रोखलेला आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आहे. कसा चेंडू अडवला याला महत्व नाहीये, परंतु मैदानात चेंडू अडवला याला महत्व आहे. 3 धावा आपण पाहत आहोत. सागरचं आपण क्षेत्ररक्षण पाहत आहोत. सागरचं सुद्धा एक टोपण नाव आहे मायकाल या नावाने मात्र ओळखलं जातं सागरला. परंतु अंकुश नाटे एक खेळाडू आपण पाहतोय बघा. प्रणव माळी काय चेंडू रोखताय मैदानामध्ये. एक सिंगल जरूर मिळणार आहे. आपण डॉक्टर सागर वाणी यांना मैदानामध्ये पाहत आहोत. धावफलक 4 धावांवर पोहोचला जाणार आहे. पहिलं षटक अंकुश नाटे यांच्या माध्यमातून आपल्याला जे मैदानामध्ये पाहायला मिळतंय. इथे पहा सचिन गडाख मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मैदानात चेंडू निर्धाव आणि पहिल्या षटकाची समाप्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पहिल्या षटकात धावा
4 जोडल्या गेल्या आणि तिथे एक महत्वाची विकेट आपल्याला पाहायला मिळाली, अर्थात ती बापू गडाखची विकेट होती. सातत्याने देवपूर संघामध्ये जर आपण विचार केला ते देवपूर संघ नेहमी बापू गडाखच्या नावाच्या अवतीभोवतीच राहतो, परंतु अजूनही या संघामध्ये चांगले फलंदाज आहे आणि गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक 2 मध्ये आपण पाहणार आहोत गणेश दिघे. एअरफोर्स मध्ये सर्व्हिसला आहेत, एक चांगले समालोचक सुद्धा आहेत, कारण मी पहिल्यांदा मुसळगाव प्रीमियर लीगला गेलो, माझ्या समोर अगदी कितीतरी दिवस त्या ठिकाणी होते. इथे हा चेंडू पाहूया, डाव्या एसटीच्या बाहेर आहे गणेश जगताप जे पंच आहेत त्यांच्या माध्यमातून हा चेंडू मात्र वाईट बॉल करार दिला गेला आणि 5 धाबा धावफलकावर या दरम्यान आपल्याला ज्या मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत पोहोचल्या गेलेल्या आहेत. सागरवाणी एक आक्रमक फलंदाज जरूर आहे, परंतु आक्रमण बघा चढवलं गेलं आणि पहिला षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे देवपूर संघाकडनं. सागरवाणी, डॉक्टर सागरवाणी पहा, मी सांगितलं की एक आक्रमक फलंदाज आहे आणि तदनंतर आलेला आक्रमक षटकार जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे मैदानामध्ये. गणेश दिघे पुढचा चेंडू पहा, या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये मिडॉन क्षेत्रामध्ये अविनाश जाधव जो मैदानामध्ये आलेला आहे. तिथे एक सिंगल मात्र बनवली गेलेली, सचिन गडाखला मिळालेलं जीवनदान आणि इथं पहा जीवनदान मिळालं आणि त्यानंतर हा मात्र सुपर डुपर षटकार आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. यांचं षटक आता मात्र 18 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. 2 षटकार आलेले आहेत. बघा सुनील नाटे आज नाहीये, कारण शिर्डीजवळ नांदूर की प्रीमियर लीग जी क्रिकेटची स्पर्धा चालू आहे, 1 लाख रुपये पारितोषिक असणारी, त्या ठिकाणी आयकॉन किंवा आयडॉल म्हणून असेल तिकडे गेलेला आहे, परंतु इथे गणेश दिघे वापसी करतायत आणि निश्चित एक चांगला चेंडू त्यांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. परत एसटी रक्षकाची भूमिका मला वाटतं अविनाश आलेला आहे एसटी रक्षक म्हणून मैदानामध्ये, तर ही वापसी झालेली आहे मैदानामध्ये. परंतु पहा परत हा फटका शुभम माळी आपण मिड विकेट मध्ये चेंडूवर पाहणार आहोत. दरम्यान एक सिंगल घेतली जाईल आणि धावफलक पोहोचला जाणार आहे. तो मात्र षटक क्रमांक 2 चालू असताना 1 बाद 19 धावा, 19 धावांची भागीदारी, 19 धावांची पार्टनरशिप जी आपल्याला पाहायला मिळते आहे. इथे बघा हा पुढचा चेंडू प्रणव माळी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतील. आपण तिथं पाहत आहोत एका धावेच्या मदतीने हा धावफलक 20 धावांवर पोहोचला जाणार आहे. सागर माळी शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेत आहेत. 2 षटक संपले गेलेले आहेत. 20 धावा धावफलकावर आपण मैदानामध्ये पाहत आहोत. एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये देवपूर वॉरियर्स हा संघ मैदानामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. चांगली भागीदारी होती. दोन्ही फलंदाज आपण जर पाहिलं, एका बाजूला सागर माळी यांचा आलेला षटकार असेल, सचिन गडाखचा आलेला षटकार जो मैदानामध्ये असणार आहे. षटक क्रमांक 3 साठी अंकुश नाटे आपण पाहणार आहोत. पहिल्या षटकामध्ये 4 धावा अंकुश यांनी खर्च केला, तर नितीन शेठ आणि नवनाथ शेठ बरोबर चाललेले आहेत. थोडेसे परत येतील थोड्या वेळात, कारण आज त्याला थांबावं लागेल मैदानात. इथे पहा शॉर्ट टर्मॅन मध्ये बरोबर आहे, काही बातचीत असतात प्रायव्हेट मध्ये आणि काही कामं असतात, कारण त्यांना माहिती आहे आज फायनलला आपली उपस्थिती या ठिकाणी आहे. ते बक्षीस दाते आहेत या स्पर्धेमधील. 1 धाव या दरम्यान जी पूर्ण केली जाणार आहे. धावफलक 21 धावांवर पोहोचला जाईल. अंकुश नाटेंची गोलंदाजी. इथे बघा हा चेंडू पोल करण्याचा विचार होता. अगदी सचिन गडाख त्या ठिकाणी पूर्णपणे बीट होताना जे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
परंतु अंकुश सातत्याने कुंदेवाडी संघाचं प्रतिनिधित्व करतात. मी अनेक वेळा त्यांना पाहत आहोत गाववाईच्या क्रिकेटमध्ये. इथे हा बॅटीचा एज घेणारा चेंडू शॉर्ट थर्डमॅनमध्ये एक धाव मात्र पूर्ण केली जाईल. सयाजी शिरोळे आपण पाहत आहोत शॉर्ट थर्डमॅनमध्ये क्षेत्ररक्षण करतायत. काकाजी मात्र बाउंड्री लाईनवर येतो. नवनाथ हा चेंडू पहा, चांगला चेंडू आहे सागर यांच्यासाठी. निर्धाव जाणारा चेंडू. एका बाजूने बघा एक कंजूस गोलंदाजी जी आपल्याला अंकुश नाटेंच्या माध्यमातून जी पाहायला मिळते. अंकुश नाटेंना माहीत आहे आज सुनील नाटेची उपस्थिती नाही आहे. तो एक अतिरिक्त दबाव असणार आहे, कारण या सिन्नर तालुक्यातील माती विकेटवरचा एक हुकमी एक्का म्हणून ते त्याला पाहिलं जातं. इथं पाहूया एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडूला खेळलेला आहे क्षेत्ररक्षक भूषण पोटे. चेंडूवर येत असताना एक सिंगल या दरम्यान बनवली जाणार आहे. धावफलक पोहोचला जाईल 23 धावांवर. तर शेवट चेंडू या षटकातील आपण पाहणार आहोत. इथे रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पाहूया एस्टनच्या पाठीमागे अपील केलं गेलेलं आहे. अपील खारिज असेल तिथे षटकाची समाप्ती होणार आहे. 3 षटकानंतर धावफलकावर धावा जोडल्या जातील. 23 धावा एक फलंदाजच्या मोबदल्यामध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. इथे पाहूया आता ड्रिंक्स ब्रेक जो असेल आणि इथून पुढची रणनीती, कारण अंकुश नाटे यांचे 2 षटक या ठिकाणी संपलेले आहे. सूरज अंकुश यांनी 2 ओव्हर या ठिकाणी केलेले आहे. 7 धावा आणि 1 विकेट ही 2 षटकामध्ये अंकुश नाटेंची अप्रतिम गोलंदाजी जी पाहायला मिळाली. परंतु गणेश दिघेंचं 1 षटक होतं. तिथे मोठ्या प्रमाणामध्ये तब्बल 16 धावा त्या पॉवर प्लेमध्ये गणेश दिघे यांनी खर्च केलेल्या होत्या. आता बातचीत चाललेली आहे. नवनाथ माळी सुद्धा त्या ठिकाणी बातचीतमध्ये आहे काका. आणि बघूया इथे काय निर्णय घेणार आहे. मायकलकडे जातील की अजून कोणाला या ठिकाणी बोलवलं जाणार आहे गोलंदाजी करण्यासाठी. कारण सुनीलच्या ज्या 2 ओव्हर असतात, आज सुनील नसल्यामुळं हा एक अतिरिक्त दबाव त्या ठिकाणी अंकुश यांच्यावर असणार आहे. त्यांना कर्णधार आहे, कारण रणनीती ही मैदानामध्ये तुम्हाला अवलंबून मैदानामध्ये जी अंमलबजावणी करावी लागते, डावपेच आखावं लागतात. कारण प्रत्येक खेळाडूविरुद्ध ज्यावेळेस क्षेत्ररक्षण असतं त्यावेळेस एक डावपेच आखले जात असतात फलंदाजाविरुद्ध. बघा सागर या ठिकाणी 9 चेंडूमध्ये 11 धावांवर खेळतायत आणि सचिन गडाख 7 चेंडूमध्ये 11 धावांवर मैदानामध्ये या ठिकाणी फलंदाजी करतायत. 10 धावांवर 23 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक 4 साठी इथे विचार विनिमय झालेला आहे आणि बहुतेक भूषण पोटे आपण गोलंदाजी मार्कवर पाहणार आहोत. आणि इथून 18 चेंडू, इथे 18 चेंडूमध्ये आपण पाहणार आहोत की मैदानामध्ये आता काय बॅटिंग होणार आहे, कशा धावा जमवायच्या आहे. कारण इथे आपण सकाळचा सामना पाहिला. जय बजरंग क्रिकेट क्लब गुळवण संघाने अगदी किशोर राऊतची बॅटिंग आपण पाहिली. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला. परंतु ज्या आक्रमकतेने किशोरने बॅटिंग केली संगम बाद झाल्यानंतर सुद्धा, इथे पहिला चेंडू भूषण पोटेचा उजव्या एसटीच्या बाहेर आहे. तिथे आपण पाहत आहोत गणेशजी जगताप आहेत, ज्यांच्या माध्यमातून नियम क्रमांक 22 हा जो मैदानामध्ये अंमलात आणताना आपण पाहत आहोत. वाईट बॉलचा इशारा. बघा मराठीमध्ये ज्या चेंडूला आपण इंग्लिशमध्ये वाईट म्हणतो, मराठीत वाईट, आणि वाईट चेंडूवर दंडात्मक कारवाई केली जाते. परत एकदा वाईट बॉल. दुसरी अवंतर धाव मैदानामध्ये येताना आपण पाहत आहोत. भूषण पोटे पाहत आहे अंकुश नाटे यांच्याकडे, अंकुश पाहत आहे भूषणकडे. आणि मैदानामध्ये हे बघा हे चित्र वारंवार आपल्याला पाहायला मिळतात. एकमेकांविरुद्ध राग व्यक्त करतील, तिथे परत एकदा त्यांच्यामधील दुरावा थोडासा पाहायला मिळेल, परत एकत्र आनंद साजरा करतील. आणि हा चेंडू बघूया इथे अपील केलं गेलं मैदानात आपण पाहत आहोत अविनाशच्या हातामध्ये. सव्वीस धावा धावफलकावर आहेत.
परत चेंडू मैदानात डॉट चाललेला आहे. हे लगातार चेंडू डॉट चाललेले आहेत. सचिन मध्ये क्षमता चांगली आहे, फक्त विचारपूर्वक खेळलं पाहिजे. अतिरिक्त दबाव येत आहे क्षेत्ररक्षकाचा, तो हटवावा लागणार आहे. इथे पहा बॅटीचा एज होता. अप्रतिम गोलंदाजी भूषणची आपण पाहिली या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी पाहिली भूषण पोटेची. फक्त 2 वाईडच्या 1 सिंगल अशा धावा आलेल्या आहेत. किती झाल्यात सूरज? 26 धावा ज्या आहेत. 4 षटक झालेले आहेत. आता 2 षटक असणार आहे. 3 तारखेपासून पुरवण येथे सुद्धा संगमनेर तालुक्यात गाववाईज क्रिकेटची स्पर्धा, एक मोठी पारितोषिक असणारी क्रिकेटची स्पर्धा जी चालू होत आहे. बहुतेक सिन्नरचे संघ नसतात तिकडे संगमनेर वगैरे मध्ये. बहुतेक तुमची एंट्री पडू शकते तिकडे शेतकरी 11ची गोंदेची. नवनाथ माळी गोलंदाजी मार्कवर येणार आहे. समोर दबाव वाढत गेलेला आहे ते आपण पाहत आहोत. इथे पहा चेंडू हवेमध्ये खेळलेला आहे आणि 1 सिंगल मात्र त्या ठिकाणी घेतली जाईल. दुसऱ्या हवेचा प्रयत्न आणि 2 धावा त्या पूर्ण होत आहेत. धावफलक 2 पुढे सरसावेल. पोचला जाईल 28 धावांवर आपण पाहत आहोत. एक शॉट धावा आहे खेळपट. हे पहा तिथे बहुतेक 1 शॉट धावा आलेली आहे आणि इथे बघा मिड विकेट मध्ये सागर खेळताय चेंडूला. 1 सिंगल बनवली जाईल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरीही पूर्ण केली जाणार आहे मैदानामध्ये. आता इथे बघा देवपूर संघ आक्रमण करताना खास करून सागर यांच्या माध्यमातून आपण मैदानामध्ये पाहत आहोत. पहिल्या चेंडूपासून हा संघर्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलकावर धावा जोडल्या गेलेल्या आहेत. त्या 29 धावा आपण मैदानामध्ये पाहत आहोत. पुढचा चेंडू पाहूया. तिथे जाधव चेंडूवर जाईल. 1 धाव मात्र घेण्याचा कोणताही इरादा नसणार आहे, कारण थोडासा इरादा होता परंतु त्या ठिकाणी सागर थांबले गेले. निर्धाव चेंडू नवनाथ माळीचा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे आणि हा चेंडू उजव्या एष्टी बाहेर व्हाईट बॉल. एक अवंतर धाव जी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अवंतर धाव लगातार आपण पाहिलं भूषण पोटीने सुद्धा 2 अवंतर धावा वाईट स्वरूपात टाकल्या होत्या. त्यानंतर जी त्याची चांगली गोलंदाजी आपण पाहिली आणि इथे पहा चेंडू उडवला गेला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात आणि फलंदाज झेलबाद.
ते पाहूया. खंडू नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेला आहे. बघा एक सिंगल येते आहे. धावफलक पोहोचला जाईल. एका सिंगलच्या मदतीने आपण पाहत आहोत 32 धावांवर आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटक या ठिकाणी संपलेले आहेत आणि शेवट षटक जे मैदानामध्ये असेल, शेवटचे 6 चेंडू आपल्याला पाहायला मिळतील जे मैदानामध्ये. 32 धावा धावफलकावर आहेत. 5 षटक संपलेले. शेवटचे 6 चेंडू या ठिकाणी असणार आहे. आता कोण येतं बॉलिंग शेवटच्या ओव्हरला? भूषण पोटेच आहे. बघा आता या शेवटच्या 6 चेंडूमध्ये देवपूर संघाकडनं आपण पाहणार आहोत किती धावा या ठिकाणी घेतील. परत एकदा एकतर्फा सेमीफायनल हा पाहायला मिळेल इथे. आणि इथे पहा हा फटका जरूर लॉंग ऑन मध्ये खेळला गेलेला आहे. गणेश दिघे चेंडूवर आलेत. एक धाव त्या ठिकाणी बनवली जाईल आणि आता खंडूला आपण मैदानामध्ये बघणार आहोत. पहिल्या दुसऱ्या दिवसाच्या हाफमध्ये जेव्हा देवपूर संघ सेमीफायनलमध्ये गेला होता, खंडूची बॅटिंग आपण पाहिली होती. तिथे आक्रमक फटके खंडूच्या बॅटिंगमधून जरूर आलेले होते, परंतु त्याला इथे कुठेतरी खालच्या क्रमांकावर बॅटिंग करण्यासाठी पाचारण केलं गेलेलं आहे. आणि इथे पहा हा चेंडू मात्र पूल केला गेलेला आहे. बिमर चेक करायचं आहे. फेअर डिलिव्हरी. इथे पहा क्षेत्ररक्षक ढूंढते रह गए. व्हाईट बॉल. वाईट +1 22 स्वरूपात धाव येते इथे. इथे बघा पुढा सरसावा जरूर उंच फटका आहे. क्षेत्ररक्षक येत आहेत, झेल टिपतायत आणि विकेट. संदीप खोले नवीन बॅट्समन मैदानात जात आहेत. धावफलकावर 37 धावा आहेत. 4 बाद 37 धावा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मैदानामध्ये. पंकज तांबे या स्पर्धेतील एक मुख्य आयोजक, यांची मला वाटतं काही वेळात या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. बघा बॅट फिरवली गेली आणि खंडू इकडे धावत गेला. फलंदाज संदीप खोले या ठिकाणी धावचित असतील.
चला थोडी घाई करायची बॉलर. इथे बघा हा चेंडू मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेलेला चेंडू आपण पाहिला, निर्धाव चेंडू. आणि शेवटचा चेंडू या ठिकाणी जो असेल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथे पहा खंडूनी चेंडू उडवलेला आहे. गणेश दिघे आली आणि झेल टिपला आणि शेवटच्या चेंडूवर खंडूची विकेट आलेली आहे. 37 धावा. मैदानामध्ये फाईट देताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि या सामन्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे की जय बजरंग क्रिकेट क्लब गुळवंच या संघाबरोबर अंतिम फेरीमध्ये कोण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अगदी काही वेळातच पंच आज आपण पाहतोय त्यांचा शेवटचा दिवस या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुनील शेळके 38 धावा बनवायच्या आहेत. आणि तसं चेंडू एक चेंडू द्या आतमध्ये पंचांना. आणि पाणी वगैरे काही प्यायचं असेल तर पंच येऊ शकतात इकडे. आपण सुनीलांना शेळके 38 धावांची गरज आहे मैदानामध्ये सामना जिंकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारची लढत या ठिकाणी होणार आहे, काय होईल या 36 चेंडूमध्ये जे आपल्याला अगदी काही वेळातच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. दुसऱ्या डावाला जी सुरुवात होईल आणि आपल्या समेत या ठिकाणी जोडले जातील मनोजी बेलेकर सर. धन्यवाद. धन्यवाद वालके सर. दोन्ही टीमचे 12वे प्लेयर हजर राहा. दोन्ही टीम आपले 12वे प्लेयर हजर राहणं गरजेचं आहे. आकडची जोडी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय त्यामध्ये अंकुश आणि तिच्या जोडीला शुभम याला आपण पाहणार आहोत. आणि पहिल्या षटकासाठी गोलंदाज अरुण वाढवणे याला आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या षटकासाठी अरुण तयार. बनवल्यात 37 बनवायच्यात 38 धावसंख्यांचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. लो स्कोर मॅच निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळणार आहे. पण इथे मॅचमध्ये काय रंगत येते, काय रंगत वाढली जाते ते पाहायला खूप मजा येणार आहे. पहिल्या चेंडूवरती षटकार आला तर 500 रुपये आहेत. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा बाद झाला तर 500 रुपये आहेत. आणि आदरणीय हिरामणशेठ तांबे साहेब यांच्या माध्यमातून बक्षीस आपल्याला जे पाहायला मिळते. पाहूया. अरुण तयार. आणि पहिला चेंडू फाईन लेगला सीमा रेषेच्या बाहेर पोहोचतोय. 4 रन. डावाला झाल्याची सुरुवात आहे. अंकुश काय जबरदस्त कामगिरी करतोय पहा. ज्यावेळेस अंकुश गोलंदाजी मार्कवरती होता त्यावेळेस अगदी पहिल्या चेंडूवरती पहिलीच विकेट पण आली होती संतोष गाडाकेच्या रूपाने. आणि त्यानंतरचं सेलिब्रेशन अगदी आपण पाहिलं होतं. सेलिब्रेशनला मजा तेव्हाच आहे ज्यावेळेस हा सामना संपला जाईल. ते सेलिब्रेशन कोणाचं असणार आहे? ते सेलिब्रेशन देवपूर संघ करणार की
कुंदेवाडी या ठिकाणी सेलिब्रेशन करतोय ते आपल्याला पाहिजे. एक सिंगल, एका सिंगलच्या रुपये धावा करत धावसंख्या 5 धावा. लो स्कोर मॅचेस आहेत आणि इथे डॉट बॉल आणि विकेट इथे कुठेतरी मॅचमध्ये रंगत आणतील. पण षटकार चौकार जर येत राहिले तर कदाचित या मॅच मधली जी रंगत आहे, जी ठसन आहे, ती कधी कमी होण्याची शक्यता आहे. 38चा पाठलाग करायचा आहे. हळुवारपणे चेंडू यात्रा परत एकदा ढकललाय. इथे एक सिंगल परत एकदा इथं आपल्याला पाहायला मिळते. इथे क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालं होतं, परंतु खूप दूरवरती चेंडू जाताना पाहायला मिळते. एक धाव, एका धावसंख्येने शुभम आता खोलताना पाहायला मिळतोय. धावनाका धावसंख्या 6. अंकुश नाटे जो स्ट्राईकला आहे, कॉन्ट्रॅक्टच्या बदला शुभम माळीला आपण पाहतोय. अरुण वाढवणे तयार. देवपूर एक्सप्रेस इथे वाह, काय क्षेत्ररक्षण झालंय, जबरदस्त. हे क्षेत्ररक्षण आवडलं असेल तर एकदा जोरदार आपण सचिनसाठी वाजूया. जबरदस्त. उजव्या बाजूला झेपावत डाय मारत सूर मारत आलेला चेंडू आहे. कारण इथे एक एक धाव अतिशय महत्वाची आहे. अंकुशवरती अंकुश ठेवला जाणार का अरुणकडून? हलक्यातून चेंडू या दरम्यान प्रति ढकलला. शरीरावरती चेंडू येऊ दिलाय. शरीरापासून चेंडू दूर ढकललाय. चेंडूला योग्य दिशा या दरम्यान जी दिली. एक सिंगल, सिंगलच्या रुपये धापा धावसंख्या 7 धावा. 38 धावसंख्येचा पाठलाग इथे कुंदेवाडी लायन्स संघ करत असतात. 31 चेंडू 31 धावसंख्येचा पाठलाग अजूनही करायचा. स्विचचा फटका होता. या दरम्यान आपण पाहतोय षटकाची होईल समाप्ती. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या चेंडूची चौकार, त्यानंतर अगदी आपण पाहतोय षटक संपलं गेलं पहिलं. 7 धावा धापाला करते आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 7 रन. एक सुंदर वातावरण निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय. नवीन गोलंदाज मार्कवरती स्वतः किरण जगताप यांना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. मॅच सहजासहजी संपणार नाहीये. तुम्ही पहा, तसं पाहिलं ना तर या दोन्ही टीम्स कुंदेवाडी आणि त्याचबरोबर अगदी आपण पाहतोय देवपूर, या दोन्ही संघांकडे आपण लक्ष जर दिलं, या दोन्ही संघातील खेळाडू चांगले मित्र आहेत. पण एकदा मैदानाच्या आतमध्ये आले ना हे भारत पाकिस्तानच आहे. बऱ्याच वेळा आपण पाहिलेलं आहे. इथे पॉइंटला चेंडू खेळलाय, किरणवरती आक्रमण केलंय आणि याही गोलंदाजाचं स्वागत केलंय अंकुशने. चौकारा नाही, 4 रन. सुद्धा स्वागत केलंय अंकुशने. इथे चौकाराच्या रूपाने धापलक वाढला. धापलकर धावसंख्या 11 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळतात. 11 रन विदाउट लॉस. अंकुश एक प्युअर ऑलराऊंडर आहे. पहिलं चेंडू टाकतो, आकडेसाठी उतरतो, परत एकदा बॅकवर्ड सरकत खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती उशिरा निश्चितप्रमाणे आलाय. चेंडू हातामध्ये आला नाहीये. एक सिंगलच्या रूपाने धापलक 12. 12 रन. 12 वरती धापलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. 36 चेंडू 38चा पाठलाग. आता 12 धावा आहेत, अजूनही 26 बनवायचे आहेत. 28 चेंडूंमध्ये 26 धावसंख्येचा पाठलाग. या दरम्यान परत एकदा आपण पाहिलंय चेंडू कव्हरला खेळलाय. तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती 1 धाव आणि फिकी येईपर्यंत आलेले एक सिंगलच्या रूपाने धापलक 13 रन. 13 वरती धापलक. या दोन्ही फलंदाजांनी कदाचित मनामध्ये आज ठरवलेलं आहे नॉट आउटच सामना जिंकून यायचा. कदाचित हा प्रयत्न दोघांचा असेल, पाहू. आणि इथे कदाचित इथे जीवनदान असावं. सेलिब्रेशनला संधी होती, ती संधी गमावली. प्रतिता गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय किरण गोलंदाजी मार्कवरती. त्यावेळी चेंडू परत एकदा सुरेख येताना आपल्याला पाहायला मिळाला. मुसळगाव एनकडून गोलंदाजी करतोय किरण. आणि फलंदाजी जर आपण पाहिली तर इकडे समृद्धी हवी एनकडून फलंदाज इथे फलंदाजी करताना पाहायला मिळतो. एन सगळ्यात महत्वाचा आहे. कोणत्या बाजूने गोलंदाजी आहे, कोणत्या बाजूने गोलंदाजी केली जाते. गोलंदाज तयार. आणि इथे मात्र विकेट येईल.
फलंदाज क्रमांक केली. ऑस्ट्रेलियाने साफसफाई केली. रांगडेपणा वेस्ट इंडिजकडे या टीमकडे पाहायला मिळाला. परंतु पाश्चिमात्य लोकांनी हे क्रिकेट आणलंय ना, पाश्चिमात्य लोकांचा धर्म हा ख्रिश्चन धर्म असतो आणि ख्रिश्चन धर्मामध्ये 13 अंक अशुभ आहे. कारण 13 दिवस अत्याचार केले होते येशू ख्रिस्तांवरती, म्हणून 13 अंक अशुभ मानला गेलेला आहे. जसं आपल्याकडे म्हणतो ना 3 तिकड काम बिघड, किंवा 8 अंक 3 अंक आपल्याकडे थोडासा अशुभ मानला जातो, तसंच आहे इथे. अगदी आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण थोडासा खराब झाले. एक धाव तर आली आहे, दुसरीचा प्रयत्न केला, धावबाची संधी आहे आणि इथे दोन धावा आणि या 2 धावसंख्येनंतर धापलकरती धावसंख्या 2 ने पुढे जाईल. षटकाची होईल समाप्ती. टोटल स्कोर आहे दुसरं षटक निश्चितप्रमाणे जे संपले, तिसरं षटक चालू आहे. 2 पंच एकत्रित येताना आपल्याला जे पाहायला मिळत आहेत आणि चर्चा करतायत ते आहे दोन पंच एकत्रित आले का आले अजूनही कळलं नाही. मॅच संपल्यानंतरच कळेल. आता हे काय विचारलं नाही सुनील अण्णा निगणे जगतापला, भाई सकाळी नाश्ता करून आलाय, तू रात्री कुठे जेवायला गेला होता, पुढे जेवण झालं, ही चर्चा अजिबात नव्हती. इथे भन्नाट वेग. परत एकदा आपण पाहतोय अरुणचा हा चेंडू खूप चांगला आहे. या प्रकारची धावसंख्या अगदी आपण पाहिली तर या ठिकाणी जी आहे 15 धावा आहेत. निर्धाव चेंडू अगदी आपण पाहतोय 15 वरती धापलक. षटक क्रमांक 3 अरुण वाढवणे देवपूर एक्सप्रेसच्या रूपाने हे षटक मैदानाच्या आतमध्ये चालले. 22 चेंडू 23चा पाठलाग अजूनही करायचा आहे. कव्हरला चेंडू खेळलाय परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती पाहायला मिळतोय. तिथे एक धाव मिळेल. एका धावसंख्येने धापलकर धावसंख्या असेल 16 धावा. शेवटचे 21 चेंडू बाकी राहिलेत आणि 21 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 22 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पाश्चिमात्य लोकांनी जरी क्रिकेट आणला असेल परंतु भारत हा क्रिकेटचा आत्मा आहे. 5,500 वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णांच्या कालखंडामध्ये हा चेंडू बळीचा खेळ खेळलेला आहे. गाई चरला गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा रानामाळात क्रिकेट खेळलेला आहे. इथे चेंडू डाट येतोय. 22 धावा अजूनही बनवायच्यात. 20 चेंडूचा सामना बाकी राहिलाय. मॅच रंगत तारावसे जाऊन पोहोचणार का? देवपूर संघ हार पत्करला अजिबात आलेला नाही आणि कुंदेवाडी तर नाहीच नाही. कारण फायनलला आम्हाला पोचायचंच आहे. यासाठी प्रयत्न या दोन्ही संघांच्या होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस परत एकदा डॉट बॉल. अविनाश जाधव साठी सातत्याने निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतरचा एक डॉट, त्यानंतर एक सिंगल आली. शुभमच्या खात्यामध्ये वाढ झाली आणि पुढचे दोन्ही चेंडू डॉट आलेत. अरुण वाढवून टाकलेत इथे अविनाश जाधवला. अरुण तयार. फुलटॉस या दरम्यान आपण पाहिले. फायनलला चेंडू खेळला. जवळपास कोणता क्षेत्ररक्षक नाहीये. एक धाव तर आली आहे. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. षटकाची लेग बाय चोरपणे 2 धावा येतील. षटकाची होईल समाप्ती.
षटक क्रमांक संपले गेलं. तीन षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 18 धावा, एक गड्याच्या मोबदल्यात 18 चेंडूत 20 अजूनही बनवायच्या आहेत. 18 चेंडूमध्ये 18 धावा झाल्या आहेत. 18 चेंडूत 20 धावा अजूनही बनवायच्या आहेत. क्रिकेटचा आत्मा म्हणजे हा भारत आहे. फुटबॉल हा जगप्रसिद्ध जरी असेल, भारत या देशामध्ये फुटबॉल थोडंसं कमी खेळलं जात, पण क्रिकेट हे सर्वाधिक जास्त खेळलं जात. पाश्चिमात्य लोकांनी जरी क्रिकेट सुरू केलं असेल, पण पाश्चिमात्य देशांमध्ये परदेशामध्ये क्रिकेट सुट्ट्या असेल त्या दिवशी क्रिकेट खेळलं जातं. भारतामध्ये तसं नाहीये, खास करून महाराष्ट्रात तर नाहीच नाही. इथे सुट्ट्या असल्यावर क्रिकेट ते खेळलं जातं, पण सुट्ट्या टाकून सुद्धा सुट्ट्या घेऊन क्रिकेट खेळलं जातं. हे त्या काळचं क्रिकेट आहे आमचं. म्हणजे आज सुट्टी घेऊन आले पाटील सुट्टी घेऊन आलेत, पण सुट्टी घेऊन आले नाहीत, बंदी आणलेत आज. इथे चेंडू हवे चेल होऊ शकला नाहीये, तिथे जीवनदान आहे. एक धाव आहे. हा प्रकार धावसंख्या 19. गोलंदाज आला, गोलंदाजी मार्कवरती किरण, त्याला परत एकदा पाचारण केलंय. कालिया नागाच्या फण्यावरती नृत्य करणारा भगवान श्रीकृष्ण आपल्याला आठवत असेल. तो इतिहास आपण वाचलाय की डुही बुडला ना, डुही बुडला ना, डुही बुडला ना, यशोदेवचा काना या चेंडू फळीसाठी डुही बुडला ना. आत्मा आहे क्रिकेटचा, हे आपलं भारत. इथे परत एकदा हा चेंडू सुरे, काय गोलंदाजी केली जाते किरण जगतापकडून. अविनाश आज थोडासा सातपुडे खेळताना पाहायला मिळतोय. आज बॅटवरती चेंडू येत नाहीये. क्या करना होगा? कुछ नहीं करना होगा. आंखें बंद करनी होगी, माँ बाप को याद करना होगा, अपने गुरुजनों को याद करना होगा, एक लंबी सांस लेनी होगी, साथ छोड़नी होगी, याद करना होगा मैं किस लिए इस मैदान पाया हूं, मेरा मकाम क्या है, ढूंढना होगा, तब राहत मिल सकती है. इथे अजून एक हो इथे वाईड आहे, उच्च वेष्टीच्या बाहेर आहे. आणि इथे इकडे खंडूने सुद्धा रिव्ह्यू घेतलाय. बाप रे, रिव्ह्यू घेतलाय. आहे रिव्ह्यू या तिसरे बंच. आदेश नाव घेतलं की बरं वाटत, एनर्जी. नाथांची आठवण होती. आदेश फेअर डिलिव्हरी. काय खंडू, मानलं पाहिजे तुला. इथे जे बसलेत ना त्यांनाच कळलंय खंडूला का मानलं पाहिजे. इथे चेंडू डॉट आलाय. धाप्रगती धावसंख्या स्थिर आहे, ती आहे 20. किरण परत येतं तयार आहे. परत येता चेंडू कव्हरला खेळला, कॅपमध्ये चेंडू अविनाशच्या बॅट मधून चेंडू पोचला गेला कव्हरला. सीमारच्या वर 4 रन. सावकार इथे बिगी झेल सुटला. जीवनदान आणि इथे धावबाची संधी आहे आणि इथे सूर मारला गेलाय. तिथे 2 धावा आहे. गडबड, गोंधळ, धरपकड, जीवनदान. आणि जीवनदान कोणालाय? अविनाश जाधवलाय की हा केव्हाही संघाला अडचणीत आणू शकतो, त्या अविनाशला जीवनदान आहे. आता फक्त कॅच सोडलाय का मॅच पण सोडली, ते मॅच संपल्याशिवाय कळणार नाही. 13 चेंडू 12 धावा. 13 चेंडू 12.
प्रतिदा परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न, इथे धावबाची संधी आहे आणि चेंडू हातात आला नाही. एक सिंगल, एका सिंगलच्या रुपाने धापलकर धावसंख्या असेल ती एकूण आता 27 वरती. उर्वरित चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि बनवायचे आहेत 11. 12 चेंडू 11 धावा. बारा चेंडूमध्ये जिंकण्यासाठी अजूनही 11 धावसंख्यांचं लक्ष निश्चितप्रमाणे अजूनही जे गाठायचं आहे. पाहूया 12 चेंडूमध्ये 11 धावसंख्येचा पाठलाग अजूनही या दरम्यान जो करायचा आहे. गोलंदाज आता संतोष गडाख. त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बापू तयार आहे. यावेळेस इथे चेंडू डावी ढिच्या बार, व्हाईट बॉल, चेंडू खराब. संतोष गडाख आलाय गोलंदाज मार्कवरती. बापू पहिला चेंडू बापूचा खराब. इथे मात्र बिघीड केलाय. झेल तिथे आहे की षटकार चौकार. इथे हे चेंडू मात्र अगदी आपण पाहतोय सी मार्चच्या बार 4 रन. चौकार. ते चेंडू मिड विकेटला अगदी कव्हर होऊ शकला नाही. त्या दरम्यान इथे एक सिंगल, एका सिंगलच्या रुपाने धापलक 33 धावा आहे. 33 वरती धापलक या दरम्यान अगदी आपण पाहतो. 33 सांगितलं ना, आता 6 सांगितले होते, एक झाली, 5च राहिल्या प्रणव. 5 राहिल्या, 5. इथे बिग हिट करण्याचा प्रयत्न शतरक्षक बापू आणि कॉटन बोल्ट फलंदाज बाद. विकेट. शुभमच्या जागेवरती आता बॅटर आपल्याला पाहायला मिळेल. ते असेल आता नवनाथ माळी अर्थात काका. मैदानाच्या आतून या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. शेवटचे 9 चेंडू बनवायच्यात 5 धावा. मॅच मधली रंगत जी आहे ही कशा प्रकारे वाढली जाते तुम्ही पाहताय. तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व केली असेल, सचिन नावाचा फलंदाज होता देवपूर टीम मध्ये, त्याने मात्र षटकार चौकाराची आतिषबाजी केली. त्यावेळेस फक्त म्हणले वा सचिन काय फलंदाजी. तिथून पुढे त्याला डॉट बॉल आले. अरे सचिन काय खेळतोय तू, बरोबर. दुसऱ्या डावाचा विचार तुम्ही केला, अविनाश जाधवकडून डॉट बॉल आले. इथून सारखं म्हणतात अविनाश बॅटवरती चेंडू घे, पण त्यात अविनाशची चौकार खेळला. अविनाश छान बॅटिंग करतोय तू. एक सगळ्यात महत्वाचं आहे, तुमचे दिवस चांगले असले की समाज तुम्हाला डोक्यावरती घेतोय तितकंच खरं आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू खेळला गेलाय तो लॉंग ऑफला. 1 धाव आहे. आता जे 1 धाव निश्चितप्रमाणे आहे. विशेष सहकारी ज्यांचा आहे ते आदरणीय पंढरीशेठ दातीर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मारुती शेठ आव्हाड यांच्या माध्यमातून आम्हाला सेकंड प्राइज साठी योगदान आहे. आदरणीय किट पार्टनर आमचे देवराव शेठ तांबे, कलश फर्निचर मॉल आणि माऊलीलांचे ओनर. त्याबरोबर आदरणीय दीपक चव्हाणके साहेब, किट पार्टनर. सगळ्या मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झाले. सगळ्यांचं मनापासून स्वागत. अजून 2 धावा बनवायच्या आहेत. शेवटचे 7 चेंडू बाकी राहिले. 7 चेंडू आणि 2 धावा आणि 1 धाव. स्कोर इज लेवल. आता फक्त बनवायची 1 धाव. आनंद आलाय शेवटच्या षटकासाठी.
आनंद शेवटच्या षटकासाठी आलाय. 6-1 हा सामना या दरम्यान अगदी बाकी राहिलाय. मेगा फायनलच्या घरामध्ये प्रवेश करायचा बाकी राहिलेला आहे तो कुंदेवाडी लायन्स. हा चेंडू डॉट. 5-1. 5-1. पाच चेंडूवर 1 धाव. आणि इथे मात्र चेंडू पोहोचला मिड विकेटला. षटकार आणि या स्पर्धेच्या फटका असा धुवाधार हा गेला षटकार. आणि मेगा फायनलला टीम जाऊन पोहोचली आहे इथे कुंदेवाडी लायन्स कुंदेवाडी. टीमचं मनापासून अभिनंदन. दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करून घ्या. चला दोन्ही टीम एकमेकांना सेकंड करून घ्या. आणि अंकुश आणि प्रणव चला. ओके अंकुश नाही प्रणव चला सेकंड करून घ्या. बापूजवळ गेलं फक्त कानात म्हणायचं भाऊ फिटलं. मला माहिती आहे ही सगळी मंडळी ना ठसन खूप चांगल्या प्रकारे